नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पार्टी स्नॅकचा एक प्रकार बघणार आहोत, कॉर्न चीज बॉल. एकदम सोप्या पद्धतीने मी इथे दाखवणार आहे. तर चला त्यासाठी काय साहित्य लागणार आहे बघूया. तर त्यासाठी इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. याला आपण व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे. छान प्रकारे आपण इथे बटाटे मॅश करून घेतलेले आहे. इथे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे नाही आहे, कारण थोडेसे बटाटे आपल्याला याच्यामध्ये दिसायला हवेत. तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची मी इथे अर्ध्या वापरल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्या आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर अर्धा वाटी कॉर्न घेतलेले आहे, थोडेसे बॉईल करून घेतले होते. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगानो घेतलेला आहे. 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. चवीनुसार मीठ. ब्रेड क्रम्सचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल. ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे थोडं बाइंडिंगचं काम ते करणार आहे. थोडंही कमी जास्त प्रमाण झालं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर चिरून जरी टाकली तरीही चव उत्तम लागेल. आता एकजीव आपण करून घेतलेला आहे. पुढची प्रोसेस आपण बघूया. 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचा इथे मैदा घेतलेला आहे. त्याची आपल्याला एक छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जे आपण बॉल बनवणार आहोत ते ह्यामध्ये डीप करायचे असतात आपल्याला. त्यामुळे जास्त घट्ट आपल्याला इथे पेस्ट बनवायची नाही. थोडीशी पातळशी आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला या प्रकारे ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे. आता पुढची कृती करूया. इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि चीज किसून घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे मी बॉल तयार करून घेतलेले आहेत. आतमध्ये आपल्याला फिलिंगसाठी चीज वापरायचं आहे आणि आता ह्या प्रकारे मी एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे. तर ह्या प्रकारे आपण घेतलेला जो गोळा आहे त्या पसरवून घ्यायचा आहे हातावर आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला चीज ठेवायचं आहे. आणि ह्या प्रकारे आपण गोल तयार करून त्याचे बॉल तयार करणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. छोटे मोठे आकार तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. आता आपण पेस्ट जी बनवली होती मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची, त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचे आहे. हे बघा, ह्या प्रकारे ब्रेड क्रम्स लावल्यामुळे चीज बॉल आपले खूप कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे चीज बॉलही तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला करून दाखवते आहे. आणि अशी चीज बॉल तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. जेव्हा हवं तेव्हा गरम गरम खाऊही शकतात. आणि एक बाजूला मी तेलही तापवण्यासाठी ठेवलं आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला सर्व बॉल तयार करून घ्यायचे आहे. तर तेल आपलं तापलं गेलेलं आहे. त्यामध्ये आता मी एक बॉल सोडून छान प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत. आणि चीज किसून घेतल्यामुळे मेल्टही होतं आणि चवीलाही खूप छान लागतात. आमच्या घरामध्ये सर्वांना फार आवडलेले, पार्टीसाठी बनवलेले. तर तुम्ही नक्की करून बघा. खूप अप्रतिम लागतात हे चीज बॉल आणि कॉर्नची चवही अप्रतिम लागते त्यामध्ये. तर अशाच प्रकारे मी सगळे चीज बॉल तळून घेणार आहे. छोट्याशा पार्टीसाठी किंवा किटी पार्टीसाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठीही खूप छान पदार्थ हा बनला जातो. मुलंही आवडीने खातात. आणि कॉर्न जर असे खात नसतील तर अशा प्रकारे मुलांना आपण ते खाऊ घालू शकतो, एक वेगळा पदार्थ बनवून. तर हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय बघा आणि दिसायलाही किती मस्त दिसत आहेत. आता एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी बाकीचेही चीज बॉल तळून घेणार आहे. हे बघा, अप्रतिम दिसत आहेत ना. दिसताना तुम्हाला मी एक फोडूनही दाखवते. त्यातलं चीजही किती छान प्रकारे मेल्ट झालंय बघा. तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.